नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण कोविड विरुद्धच्या लढाईचं अंतिम सत्य, आरोग्य निर्भर होणे या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर पी.एन. कदम सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. आपण आपल्या शरीराचे विश्वस्त आहोत, मालक नाही, या अभिनव विचार देणाऱ्या डॉक्टर पी.एन. कदम यांनी 36 वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथून MBBS ची पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर त्यांनी सायकोथेरपी या विषयामध्ये MSc देखील केलेली आहे. 24 वर्ष त्यांनी एकात्मिक वैद्यकीय प्रणाली म्हणजेच इंटिग्रेटिव्ह मेडिकल सिस्टीमवर प्रचंड काम केलंय. कोणत्याही पॅथीला विरोध न करता ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि मानसिक आधार समुपदेशन याचा एकत्रित वापर केल्यास अनेक क्रॉनिक आजार लवकर बरे होऊ शकतात आणि औषधांच्या भयंकर दुष्परिणामांपासून त्याची सुटका होऊ शकते, असं त्यांचं ठाम मत आहे. जवळजवळ भारतातील प्रत्येक राज्यात व्याख्यानं आणि रुग्णसेवा तसंच अनेक विकसित देशांमध्ये देखील व्हिडिओ कॉलद्वारे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर कदम हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि विविध विषयांचा सखोल अभ्यास करणारे थिंक टँक म्हणून प्रसिद्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्राला होलिंग आणि मेडिकल न्यूट्रिशन थेरपीची ओळख करून देणारे डॉक्टर कदम यांच्या डायबिटीसपासून कॅन्सर विरुद्धच्या लढाईत संपूर्ण सुरक्षित असे फायटो मॉडेल ऑफ इम्युनोथेरपी तयार करण्यात यशस्वी झालेत. जेव्हा जीवनातील मानसिक आणि शारीरिक समस्येचं कुठेच उत्तर मिळत नाही आणि समाधानीही होत नाही, तेव्हा संकल्पची टीम आणि डॉक्टर पी.एन. कदम अचूक मार्गदर्शन करतील, हा विश्वास ठेवायलाच हवा. डॉक्टर, जसं मी आत्ता म्हटलं की अचूक विश्वास ठेवायला हवा, कारण गेल्या इतक्या वर्षांपासूनचा तुमचा अनुभव आणि स्वतः रुग्ण जेव्हा येऊन सांगतात की पूर्वी आम्हाला असा त्रास होत होता, मात्र तुमच्याकडे आलो आणि एकंदरीतच संपूर्ण अनुभव घेतल्यानंतर त्या रुग्णाच्या आयुष्यात काय बदल होतोय हे पाहिल्यानंतर वाटतं की आपण जी सेवा केलेली आहे ती खऱ्या अर्थानं सार्थ ठरलेली आहे. आणि कोविडबद्दल बोलायचं झालं तर मार्च 2020 ते आत्तापर्यंत कोविडचं हे सत्र सुरूच आहे. या जगात तुम्ही वावरतायत आणि अनेकांना बरं देखील करतायत. हा नेमका अनुभव कसा? जवळजवळ गेली 2 वर्ष आपण म्हणूया की कोविडची ही लढाई सुरू आहे आणि आपण सगळेजणच त्याचा एक भाग आहोत. आणि हे होत असताना कमी जास्त प्रमाणात पहिली, दुसरी, तिसरी, आता तिसऱ्या लाटेचा आपण विचार करतोय, तर यामध्ये रुग्णांची संख्या कमी जास्त होते. अनेक रुग्ण हे डायरेक्टली त्यांच्या संपर्कात राहावंच लागतं आणि कोविडच्या विरोधातल्या लढाईला सरळ आपण दंड म्हणजे ठोकून उभं असल्यामुळं आपण या लढाईमध्ये पूर्ण ताकद त्यात लावलेली आहे आणि हेच ॲक्च्युली एक खरं सत्य आहे. अगदीच. आणि संकल्पने आरोग्य निर्भर हा खरं तर इम्युनिटी सिक्वेन्स जो मॉडेल आहे तो महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण देशभर देखील राबवलेला आहे. तर नेमकं याबद्दल काय सांगाल? आणि अनेक रुग्ण आहेत जे आता आत्मनिर्भर खरं तर आरोग्य निर्भर असे ते जगतात देखील, तर त्यांचा नेमका अनुभव कसा? आरोग्य निर्भर हा एक खूप वेगळा कन्सेप्ट आहे. कोविड-19 किंवा कोरोनाची जी सुरुवात झाली त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की केवळ औषधांचा मारा करून याचा कोणताही उपचार करता येणार नाही. म्हणजे काही काळाकरता ॲलोपॅथिक किंवा मॉडर्न मेडिसिनमधील औषधं ही उपयोगी ठरू शकतील, पण शरीराच्या आतली ताकद, ज्याला आपण आपली इनेट इम्युनिटी म्हणतो, इनबिल्ट इम्युनिटी म्हणतो, ती इनबिल्ट इम्युनिटी तयार होण्याचं सरळ सूत्र नैसर्गिक आहे. आणि ते नैसर्गिक 3 गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे तुम्हाला किती शुद्ध हवा मिळते, म्हणजे ऑक्सिजन किंवा प्राणवायू. दुसरं म्हणजे तुम्ही जे पाणी पिता ते अगदी त्या पाण्याची क्वालिटी, आणि तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. पण सर्वात महत्त्वाचं काय असेल तर तुमची ताकद तयार होण्याचं जे कारण आहे ते फक्त तुमचा आहार असू शकतं. आणि हा जो आहार आहे, या आहारशास्त्राच्या आधारावर इम्युनिटी किंवा ज्याला आपण इम्युनोथेरपी म्हणतो, हा सुदैवानं मी अभ्यास गेली 12 वर्ष फार बारकाईनं करत होतो. आणि संकल्पाच्या या प्रवासात अनेक क्रॉनिक डिसिजेस, अनेक जुनाट आजार, डायबिटीसपासून कॅन्सरपर्यंत यांचा अभ्यास करत असताना अनेक वेळा इन्फेक्शन्स किंवा ज्याला आपण सांसर्गिक आजार म्हणतो, जे बॅक्टेरियाचे असू देत किंवा व्हायरसचे असू देत, त्यांच्याविरुद्ध मात कशी करता येईल याविषयी गेली 12 वर्ष मी काम करत होतो. आणि हा अभ्यास करताना ज्याला आपण एक इम्युनोथेरपी म्हणतो, ती इम्युनोथेरपीचं एक मॉडेल मला तयार करायचं होतं आणि त्याच्यामध्ये हा आहाराचा घटक खूप महत्त्वाचा होता. आता नेहमी आपण जेवतो, दररोज जेवतो, सकाळी संध्याकाळी आपण खातो, नाश्ता करतो किंवा आपण आहार वेगवेगळ्या पद्धतीनं घेत असतो. पण
पण त्याच्यामधील घटक पदार्थ आजच्या घडीला संपूर्ण आपल्याला प्रतिकारशक्ती देण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात का, तर त्याचं उत्तर दुर्दैवानं नाही. आणि म्हणूनच आपल्याला काही विशिष्ट प्रकारची ज्याला आपण सप्लिमेंट्स म्हणतो, फूड सप्लिमेंट्स म्हणतो, न्यूट्रास्युटिकल्स म्हणतो, त्याचा वापर आपल्याला केला पाहिजे. हा होत असताना त्याच्यामध्ये केवळ एकच पदार्थ किंवा एखादा घटक दुसरा घटक हा उपयोगी नाही, म्हणून मी होल पर्सन हिलिंग हा माझा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट मांडत असताना त्याच्यामध्ये विविध गोष्टींचा एकत्रित समावेश केला. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण मागच्या वेळी मी ही गोष्ट बोललो होतो, आज पुन्हा ती सांगायला मला आवडेल, ती म्हणजे निसर्गातला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे क्लोरोफिल, त्याचा अर्क, त्याच्यानंतर गोपीयूष, कौकोलोस्ट्रम, त्याचबरोबरीनं मधमाशा त्यांच्या पिलांचं आणि पोळ्यांचं रक्षण करण्यासाठी जे एक रेझिन सिक्रेट करतात तो प्रोपोलिसचा भाग, अशा अनेक घटकांचा एकत्रित वापर केला. तसंच आयुष मंत्रालयानं मान्यताप्राप्त केलेले जे काही आयुर्वेदिक इम्युनिटीचे जे घटक आहेत तर त्यांना एकत्रित करून एक पूर्णपणे ज्याला आपण सर्वकष आरोग्य निर्भर अशी ही एक कन्सेप्ट तयार केली. आणि ती आज खूप म्हणजे हजारो आणि लाखो लोकांना मदत करणारी ठरली, याचा मला खरंच अभिमान वाटतो. अगदीच. ज्या खरं तर रोगप्रतिकारक शक्तीबद्दल आपण बोलतोय, कोरोनाची पहिली लाट किंवा दुसरी लाट येऊन गेली, अनेकांना कोरोना झाला, त्यानंतर कुठेतरी या आजाराचं प्रमाण कमी झालं आणि पुन्हा हा आजार वाढलेला आहे. मात्र जर आपण मुंबई किंवा पुण्याचा विचार केला तर आता मुंबईत रुग्णसंख्या कमी आहे तर पुण्यात वाढते. या सगळ्यामध्ये ग्रामीण भागाचं नेमकं काय आणि त्या लोकांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी? पहिली गोष्ट अशी आहे मला वाटतं अमृता, की मुंबई पुणे या ठिकाणी गर्दी खूप आहे आणि गर्दीची ठिकाणं ही कोणत्याही प्रकारचा जो ज्याला सांसर्गिक आजार म्हणतो तो फ्लू असू द्या, हा एअरबॉर्न डिसीज आहे आणि हवेमधल्या कणांमधून हा पसरतो. आता पहिली लाट आणि दुसरी लाट म्हणजे पहिल्यामध्ये कोविड-19 आपण म्हणतो, तो दुसऱ्यामध्ये आपण डेल्टाचं चर्चा केली आणि तिसऱ्यामध्ये आज आपण ओमिक्रॉनविषयी बोलतो. तर याचे जे काही जीवाणू आहेत, विषाणू आहेत, हे विषाणू हा RNA विषाणू आता पूर्णपणे हवेमध्ये पसरलेला आहे आणि तो पसरलेला आहे, तो थांबवणं, रोखणं ही एक अशक्य गोष्ट आहे. हे अगदी एक स्पष्टपणे आपण कबूल करायला हवं. म्हणजेच मी दुसऱ्या बाजूनं असं म्हणतो की आता प्रत्येकाला हे म्युझिक फेस करणं गरजेचं आहे आणि तुम्ही हे म्युझिक कसं फेस करता याच्यावरच अवलंबून आहे की तुम्ही या म्युझिकवर किती छानपणे डान्स करता. ती तुमची इम्युनिटी आहे, ती तुमची प्रतिकारशक्ती आहे आणि ही आपली आतली प्रतिकारशक्ती ठेवणं गरजेचं आहे. आता पुणे मुंबईविषयी बोलूया. आकडेवारी काय सांगते की मुंबईमधली आकडेवारी थोडी कमी यायला लागली आणि पुण्यामध्ये मात्र प्रचंड वेगानं वाढायला लागलेली आहे. याच्याही पलीकडे जाऊन मी एवढंच सांगेन की गर्दीची ठिकाणं अजूनही सुरक्षित नाही आहेत आणि गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजेत, हे एक महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रसार वेगानं होतोय, पण मी दुसरी बाजू याची एक चांगली बाजू अशी सांगतो की ओमिक्रॉनचा हा असर होत असताना फक्त स्वतःची आतली ताकद चांगली ठेवा, निश्चित तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. कारण दरवर्षी या सीझनमध्ये शरीरातील कफ हा पातळ होणं आणि पातळ होण्याची प्रक्रिया सुरू होणं, त्यामुळे सर्दी खोकला हा एक नेहमीची गोष्ट आहे आणि ही दरवर्षी होत होती. 2019लाही होत होती, 2018ला होत होती. त्यामुळे एकदम घाबरून जाऊ नका. अर्थात कोविडची लागण झालेली आहे का, ओमिक्रॉनची लागण झालेली आहे का, याच्यासाठीच्या तपासण्या उपलब्ध आहेत. जिथं आवश्यक आहे तिथं तपासण्या अवश्य करून घेऊन आपण स्वतःला सुरक्षित ठेवायला पाहिजे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा घाबरून न जाता आपण जर स्वतःची ताकद कशी चांगली ठेवता येते, कारण आपण आजारांविषयी खूप बोललो आहे, आजारांविषयी एक छोट्या क्लिनिकपासून मोठ्या दवाखान्यांपर्यंत सगळं बोललो आहे, परंतु आपण स्वास्थ्याविषयी किंवा आहाराविषयी किंवा आरोग्याविषयी खूप कमी बोलतो आहे. हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे स्वतःचं आरोग्य कसं आपल्याला छान ठेवता येईल, निश्चितपणे सुरक्षित ठेवता येईल, हे आपण पाहायला पाहिजे असं मला वाटतं. अगदीच. आणि हे आरोग्य खरं तर सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा देखील तितकाच वाटा आहे, कारण असंख्य असे रुग्ण आहेत ज्यांना कोरोनाच्या काळामध्ये त्रास झाला, मात्र सरांकडे आल्यानंतर ज्या उपचार पद्धती झाल्या त्यानंतर ते रुग्ण बरे देखील झालेत. अशाच काही रुग्णांचे आपण अनुभव पाहूयात. ज्या एरियामध्ये कोरोना संसर्ग होण्याचा प्रादुर्भाव खूप वाढला होता, घरात लहान मुलं असल्यामुळं त्याची मला खूप चिंता होती. त्यातच 2 दिवस मला अंग दुखून ताप आला होता. मात्र माझ्या मित्राकडून मला संकल्पचं आरोग्य निर्भर हे किट प्राप्त झालं आणि त्याच्या गोळ्या आणि कुर्कुमिन टी याचं सेवन आम्ही नियमित केलं आणि आमचा जो काही थकवा तो निघून गेला. पुढील 5 दिवसानंतर केलेली माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र विशेष हे की त्यानंतर 10 दिवसांनी अँटीबॉडी टेस्ट माझी पॉझिटिव्ह होती
म्हणजे मला कोरोना संसर्ग झाला होता, मात्र संकल्पच्या आरोग्य निर्भर या गोळ्या खाऊन मला त्याचा खूप त्रास कमी झाला आणि मी लवकर बरा झालो. धन्यवाद संकल्प. मेरा नाम उर्मी राठौड़ है और मैं मार्केट यार्ड पुणे से हूँ. जब मेरी मदर इन लॉ को कोविड डिटेक्ट हुआ और वो घर में ही आइसोलेटेड थे, तब हमें हमारी सिक्योरिटी और इम्यूनिटी की थोड़ी सी चिंता होने लगी. घर में छोटा बच्चा भी है तो टेंशन ज़्यादा बढ़ जाती है. फिर मुझे पता चला कि संकल्प ने आरोग्य निर्भर किट्स फॉर कोविड इम्यूनिटी निकाले हुए हैं और मैंने तुरंत ही डॉक्टर कदम से कांटेक्ट करके 1.0 किट स्टार्ट कर दिया इमीडिएटली. उस किट में जो मेडिसिन और डाइटरी सप्लीमेंट्स हैं वो बहुत ही इफेक्टिव लगे मुझे. स्पेशली जो कर्क्यूमिन टी है उससे रिफ्रेश्ड और एनर्जाइज्ड, और छोटी मोटी जो जुकाम खांसी हो जाती है मौसम चेंज होने के कारण वो कम्प्लीटली चला गया, बेटर फील होने लगा और मैं अभी भी वो ले रही हूँ एंड आई एम वेरी हैप्पी. नमस्कार. काही दिवसापूर्वी मी व माझे कुटुंब कोविडनी पॉझिटिव्ह होतो आणि त्याचबरोबर आमची अँजिओप्लास्टी झालेली असून बीपीचा त्रास होता. त्यावेळेस आम्ही आरोग्य निर्भर किट चालू केले आणि हे आरोग्य निर्भर किट संकल्प मेडिकल न्यूट्रिशन थेरपीचं असून कोविड-19च्या लढ्यामध्ये ते आम्हाला फारच उपयुक्त ठरले आणि त्याच्यामुळे आम्ही कोविड-19चा लढा अतिशय यशस्वीपणे लढलो आणि त्यातून बाहेर पडलो. संकल्पला आमचा शतशः धन्यवाद. सर, जसं आपण बघितलं की प्रत्येक वयोगटातील व्यक्ती असेल, संकल्पनं त्या व्यक्तीला या कोरोनाच्या भीतीपासून आणि या आजारापासून वाचवलेला आहे आणि तो आनंद देखील त्या रुग्णांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. प्रत्येक वेळी असं म्हटलं जातं की तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, त्यासाठी थेरपी असतील किंवा वेगवेगळे उपचार पद्धती असतील, वेगवेगळी औषधं देखील असतील. मात्र संकल्पचे जे आरोग्य निर्भर किट आहे हे आणि ह्या इतर पद्धती यामध्ये नेमका काय फरक आहे? ही गोष्ट अगदी सत्य आहे की गेल्या वर्षीपासून म्हणजे 2020पासून कोविड आल्यापासून अनेकांचे डोळे असे उघडलेले आहेत आणि अनेक कंपन्या अनेक पद्धतीनं प्रतिकारशक्ती वाढवा आणि प्रतिकारशक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट मी याविषयी म्हणजे सांगू इच्छितो आणि जी एक पूर्ण अभिमानाने सांगू इच्छितो की या विषयातली एक तज्ञता आणि या विषयातले रिसर्च करणारी जी संपूर्ण आमची टीम आहे, ज्याच्यामध्ये शर्वरी, त्याचबरोबरीनं डॉक्टर अपूर्वा आणि संपूर्ण संकल्पची जी टीम आहे, आम्ही एक असा सिक्वेन्स तयार केला आणि त्या सिक्वेन्समध्ये एक सेफ्टी ठेवली. सेफ्टी म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही, स्टिरॉइड नाही, कोणत्याही प्रकारची घातक रसायनं नाहीत आणि अशा पद्धतीनं संपूर्ण एक फायटो मॉडेल, ज्याला आपण म्हणतो की निसर्ग आणि निसर्गातले अर्क आणि आयुर्वेदा याचा एकत्रित वापर करणारी एक सिस्टीम आम्ही तयार केली. आणि ही दुसऱ्या बाजूनं इतकी इकॉनॉमिकल बसवली की ज्याला अगदी सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांना त्याचा लाभ घेता येईल, त्याच्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवता येईल. जे हायरिस्कचे लोक आहेत आपल्यासारखे, ज्यांना बाहेर पडणं आवश्यक असतं, प्रत्येक ठिकाणी आपल्याला हस्तांदोलनही टाळता येत नाही आणि मास्कसुद्धा वापरता येत नाही, अशी परिस्थिती होते. आणि याच्याविषयी संपूर्ण जगभर येणाऱ्या बातम्या उलटसुलट, त्याच्यामुळे आपण नेमकं काय करावं ही सततची भीती असते. या भीतीपासून दूर करण्यासाठी आरोग्य निर्भरचा 1.0 हा एक अतिशय सुरक्षित किट पण तयार केला. आणि थेरपिटिक मॉडेल की जर अगदी कोरोनाची लागण झाली तर त्यानंतरसुद्धा आपले जे नेहमीचे उपचार आहेत, म्हणजे कोणत्याही हॉस्पिटलला ॲडमिट असो किंवा घरामध्ये असो, आपल्या डॉक्टरनी सजेस्ट केलेल्या संपूर्ण उपचारांबरोबर मॉडर्न मेडिसिनच्या बरोबरीनं आपण अतिशय सुरक्षित पद्धतीनं 2.0 हा किट जर घेतला तर आपण सुरक्षित राहण्याची शक्यता अक्षरशः 99% जास्त आहे आणि होते. हा अनुभव आम्ही घेतला आणि ह्याचे संपूर्ण सायंटिफिक डाटा, सायंटिफिक क्लिनिकल ट्रायल्स, एव्हिडन्स बेस हे संपूर्ण सगळे आज आपल्याकडं तयार आहेत. अगदी जसं तुम्ही आता सांगितलं की अनेक रुग्णांचे अनुभव देखील आपण पाहिले की हे किट त्यांनी वापरलं आणि त्यांचा स्वतःचा अनुभव त्यांनी आता आपल्यासोबत शेअर केला आहे. कोरोनाचं तर सावट होतंच, मात्र पोस्ट कोविडनंतरची जी गुंतागुंत असेल किंवा त्यातच आता ओमिक्रॉनचा देखील धोका आहे, तर याबद्दल काय सांगाल? पोस्ट कोविडची गुंतागुंत हा एक खूप महत्त्वाचा विषय असं मला वाटतं आहे. गेल्या 2 वर्षात कोविड झाल्यानंतर अनेकांच्या शारीरिक प्रकृतीवर आणि मानसिक प्रकृतीवर दुहेरी परिणाम झालेला आहे. अनेकांची मानसिक अवस्था इतकी विचित्र आहे आणि इतक्या विचित्र अवस्थेत ते स्वतःचं आयुष्य जगत आहेत
की त्यांना असं वाटतं की आता हा कोविड मला होऊन गेला आणि त्याच्यानंतर खरंच माझं आयुष्य पणाला लागलं आहे आणि मला काहीच आता करता येत नाही, असे एक प्रकारची उदासीनता, नैराश्य आहे. मी सर्वांना विनंती करतो की हे नैराश्य आणि ही उदासीनता पूर्णपणे झटकून टाका. त्यातून पहिला मानसिकरित्या त्यातून बाहेर या. याच्यासाठी जे काही समुपदेशन आवश्यक असेल, याच्यासाठी काही सल्ला आवश्यक असेल तर संकल्प त्यासाठी सतत तयार आहे. पण याशिवाय पोस्ट कोविड गुंतागुंतीमुळे श्वसनाचं, म्हणजे ज्याला आपण फायब्रोसिस म्हणतो, लंग फायब्रोसिस असं म्हणतो, हा एक अतिशय कॉमन गोष्ट एक घडलेली आहे. आणि त्याच्यानंतर ॲस्थेनिया, संपूर्ण शरीरामध्ये एक विकनेस जाणवणं, अशक्तपणा जाणवणं, शरीरामधली ऊर्जा जी आहे, कारण शेवटी हा सगळा ऊर्जेचा खेळ आहे, एनर्जीचा खेळ आहे. तुम्ही किती एनर्जेटिक आहात, तुमची एनर्जी कशी काम करते आणि या एनर्जीचा वापर तुम्ही कसा करताय याच्यावरच सगळं हे जीवन आहे. तर हा जो एनर्जीचा जो खेळ आहे त्यामध्ये एक सकारात्मक एनर्जी तयार करणारी जी न्यूट्रिशनल थेरपी आहे ती तयार करण्यामध्ये संकल्पाला यश आलेलं आहे. आणि म्हणून क्लोरोलाईफ किंवा क्लोरोफिलचा जो एक मूलभूत घटक आहे, या घटकापासून ज्याला आपण स्पिरुलिना म्हणतो, एक विशिष्ट प्रकारचा अलगी, जे या पृथ्वीवरचं सगळ्यात पहिलं खाद्य आपण मानतो, अतिशय पॉवरफुल आहे. आणि ते आपल्याला घेता येईल, पचवता येईल आणि आवडेल अशा स्वरूपात तयार करण्यामध्ये आम्ही यश मिळवलं. आणि हे या दोन गोष्टी आणि याच्याबरोबरीने इतर काही जे एकंदर जे क्वांटम हिलिंग मॉडेल जे मी म्हटलं, हे एकंदरीत हा जो मॉडेल आहे तो जर फॉलो केला तर आपण अतिशय सुरक्षितरित्या पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनमधून निश्चितपणे बाहेर येऊ शकता. केवळ महिन्या 2 महिन्याचा तो प्रश्न असू शकतो, पण आपलं न्यूट्रिशन, आपला आहार आणि आपली ही आतली ताकद हीच आपल्याला यातून बाहेर काढू शकते, याच्यावर विश्वास ठेवायला हवा. पोस्ट कोविडची गुंतागुंत असेल किंवा कोरोनाचं नवं रूप असेल, या सगळ्याचा तर आपण सामना करतोच आहे. आणि अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला गमवाव्या लागल्या आहेत, नैराश्य आलं आहे. त्यातच विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर शाळा महाविद्यालय अजूनही बंदच आहेत. काही ठिकाणी परवानगी दिलीही गेली आहे, मात्र काही ठिकाणी अजूनही शाळा महाविद्यालय बंद आहेत. तर या सगळ्यामध्ये विद्यार्थी आणि पुन्हा एकदा कोरोना, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? मी या गोष्टीविषयी म्हणजे मला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद किंवा असंच करा असा आग्रह करायचा नाही, पण माझं एक स्पष्ट मत मी मांडतो की गेली 1.5-2 वर्ष आपण फिअर अँड स्केअर या मॉडेलमध्ये राहत आहोत. खूप भीती, चिंता, काळजी या सगळ्या वातावरणाचा सगळ्यांवर परिणाम झाला आहे. लहान मुलांवर तो परिणाम अतिशय जास्त झालेला आहे. मित्रमंडळींशी त्यांना भेटता येत नाही, खेळता येत नाही, भांडता येत नाही आणि अनेक गोष्टी ज्या त्यांच्या जीवनातल्या रुटीन आहेत त्या होत नाही आहेत आणि शाळेचं त्यांना दर्शनसुद्धा होत नाही, अशी ही अवस्था आहे. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की आता आपल्याला या भीती, चिंता, फिअर स्केअरला बाजूला ठेवून धाडस आणि काही प्रेरणादायक गोष्टी समोर घेऊन पुढं जाणं खूप गरजेचं आहे आणि शिस्तीचं पालन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं जर आपण प्रतिकारशक्ती कशी वाढवायची याचा विचार करत करत या मुलांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक काय आहे, त्यांना खायला काय द्यायला पाहिजे, प्यायला काय द्यायला पाहिजे, सप्लिमेंट्स काय द्यायला पाहिजे, याचं जर मार्गदर्शन घेतलं, जसं आता आपण स्क्रीनवर काही नंबरसुद्धा पाहू शकता आणि त्याच्यावर संपर्क करून आपण याची अतिशय मोफत संपूर्ण माहिती घेऊ शकता की अशी सुरक्षितता कशी देता येते. केवळ नाकामध्ये एक थेंब सकाळी आणि संध्याकाळी जर टाकले तरीसुद्धा अनेक पद्धतीनं आपण हा व्हायरस वाढू नये, सायनसमध्ये जो वाढतो तो वाढू नये याची काळजी घेऊ शकतो. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की शाळा कॉलेजेस आता सुरू व्हायला हवेत. आपण धाडसानं समोर या सगळ्या परिस्थितीला जायला हवं आणि त्याचबरोबरीनं शिस्त मात्र जरूर सांभाळायला हवी. या दोन्ही गोष्टींचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. अगदीच. आणि संकल्पाकडून जो एक आगळा वेगळा आपण म्हणू शकतो जो उपक्रम तुम्ही राबवतात तो म्हणजे आरोग्य निर्भर, याला हॉस्पिटलमधून देखील नेमका प्रतिसाद कसा मिळतोय आणि एकंदरीतच हा जो उपक्रम आहे तो लोकांच्या किती पसंतीला उतरतोय आणि त्याचा परिणाम नेमका आता कसा झाला आहे? हा खूप चांगला प्रश्न विचारला अमृता. की सुरुवातीला आरोग्य निर्भर हे काय आहे आणि ते कसं वापरायचं, आणि हे रेग्युलर मेडिसिनमधलं मेडिसिन नाही आहे की जे इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया किंवा आमच्या मेडिकलच्या नॉलेजमधलं बसणारे नाही. मग हे वापरायचं कसं हा प्रश्न होता. पण एका बाजूला ह्याचे औषधी गुणधर्म असलेला आहार आहे. जसं आपलं एक छोटंसं उदाहरण मी नेहमी देतो की आपण घसा जर बसत असेल तर हळद आणि दूध घेतो. यातला हळद हा आहार आहे की औषध आहे? तर हा आहाराचा घटक आहे, पण त्याचा औषधी गुणधर्म आहे. अशा प्रकारचा औषधी गुणधर्म असलेल्या आयुर्वेदामध्ये आणि आहारामधले जे घटक आहेत त्यांचा एकत्रित वापर करून एक सुरक्षित आरोग्य निर्भर हा किट आहे. तर त्यामुळे हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला खूप असा त्रास व्हायचा
की हे कसं वापरायचं माहिती नाही किंवा ह्याचं रिकमेंडेशन आलेलं नाही, याचे क्लिनिकल ट्रायल झालेत का, याची सेफ्टी आहे का. म्हणजे आपण वाटेल त्या गोष्टी बाहेर सवय व्यसन म्हणून करत असतो. त्यावेळेला कोणीही साईड इफेक्टचा विचार करत नाही, बॅड इफेक्टचा विचार करत नाही. पण एक जे छान केलेलं आहे त्याचा काही साईड इफेक्ट आहे काय, असे प्रश्न ज्यावेळी निर्माण व्हायचे आणि काही डॉक्टरांच्याकडून सुद्धा हे विचारले जायचे, ते खूप वाईट वाटायचं. पण आज 1.5-2 वर्षानंतर परिस्थिती खूप वेगळी आहे आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की अनेक मोठ्या हॉस्पिटल्समधल्या रेग्युलर प्रोटोकॉलमध्ये संकल्पचा आरोग्य निर्भर हे वापरलं जातं त्याच्या सिक्वेन्ससह. म्हणजे की बाबा पहिलं औषध काय घ्यायचं आहे, दुसरं काय घ्यायचं आहे, तिसरं काय घ्यायचं आहे, हा औषधी आहाराचा वापर हा केला जातो. आणि प्रत्येक जण त्याचा वापर देखील करतो आणि त्याचा जो सकारात्मक रिझल्ट आहे तो देखील आपण अर्थातच बघितलाय. या विषयासंदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर दिसत आहेत, नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकता. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.